स्वयंपाकघरात मला लई काम आहेत म्हणून विचारलं. जाते मी. ओ माय गॉड, ॲटिट्यूड हा. ए पारू, हा ॲटिट्यूड आहे ना, मग तुझ्या घरात तुझ्या पापासमोर दाखवायचा. या किर्लोस्कर मॅन्शन मध्ये, आणि ते पण माझ्या समोर नाही. हा कधीच नाही. तू ना आता पारू या किर्लोस्कर मॅन्शन पासून जरा लांब राहायचा प्रयत्न कर. तसंही आता काही दिवसात तुझे वेडिंग रिच्युअल सुरू होतील. काय काय असतं ते? बँगल्स भरणं, हळद दळणं आणि येस मेहंदी. ओ माय गॉड, केवढे फंक्शन्स आहेत. ए पारू, तू ना एक काम कर, तू प्लीज हे सगळे फंक्शन्स फटाफट उरकून घे आणि इथून लवकर निघ. इनफॅक्ट तुला उद्यापासून इथे कामाला यायची पण गरज नाहीये. तू ना मस्त एन्जॉय कर तुझ्या त्या घाणेरड्या सर्वंट क्वार्टरमध्ये, तुझ्या बापासोबत आणि त्या भावासोबत लिलीपुट. कारण काय ना, तू जर आम्हाला इथे अजिबात दिसली नाहीस तर विल बी व्हेरी हॅपी. सो तुझं हे तोंड दाखवू नकोस प्लीज. बाय. आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तुला ते सगळे विधी तुझ्या घरासमोर करायचे. एक बाप म्हणून तू जो निर्णय घेशील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेलच, पण मला असं वाटतं की पारूच्या लग्नाचे सगळे विधी हे किर्लोस्कर मॅन्शन मध्ये व्हावे. हो पण आईलाचं बरोबर आहे. तू एकटं काय काय करणार आहेस तिकडे? इकडे आम्ही सगळेजण आहोत ना. आणि लग्न घर कसं गजबजलेलं दिसलं पाहिजे. करेक्ट. मग म्हणून सगळं धूमधडाक्यात होणार आणि इथेच होणार. नाही, ह्याच्यावर मी काय बोलू, पण एक बाप म्हणून मला जे वाटलं ना ते मी तुम्हाला सांगितलं. त्यामाग आपण आपल्या अवकातीत राहावं एवढाच प्रामाणिक भाग होता. काय उद्या उठून कुणी असं म्हणायला नको की मारुतीने इतकी वर्ष सेवा केली आणि ती वसूल करून पण घेतली. कोण काय बोलतंय याचा विचार तू नको करूस. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. मग झालं तर बाकीचं सगळं विसर. पारू आता ह्या घरची मुलगी आहे. खरं तरी याच्यावर मी काय बोलू? ती तुमच्या पदराच्या सावली खाली राहिली. तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच घ्या. ठीक आहे, होऊ देत माझ्या पारूचं लग्न इथं बंगल्यातच. त्याने सासू मॉमला आपलं घर म्हणजे काय टॉर्मेटरी वाटते का? सगळ्यांचं लग्न आपल्याच घरात. आणि त्या मोलकर्णीच्या लग्नाची तयारी आपण करायची. यांची लाईफ आपण करणार. माय फूट. दामिनी, काही म्हणालीस का? छान. मॅडम, लहानपणीच पारूची आई गेली. राहून राहून वाटायचं की माझ्या पारूला आईचं प्रेम नाही मिळालं. पण आज तुमच्या रूपात ती कमी पण पूर्ण झाली. खरंच खरंच माझी पारू नशीबवान आहे. मारुती मामा, तुम्ही काळजी करू नका. पारूचं लग्न इथे धूमधडाक्यात होईल. बरं, येऊ का? हॅलो, आलात का? आय मीन गेलात का कामाला? मला ना खूप छान वाटतं इथे काम करताना. सगळी माणसं खूप चांगली आहेत.
छान आहेत. अच्छा अच्छा अच्छा. अरे पण तुम्ही विसरताय का, तुमचा तो पर्स चोर पण तिकडेच राहतो. त्यांनी परत काय त्रास दिला नाही ना तुम्हाला? नाही हो, खूप चांगला आहे तो. ऍक्च्युली माझाच थोडा गैरसमज झाला होता. रादर माझीच चूक होती. मीच चुकून त्याच्या रूम मध्ये शिरले होते. हा म्हणजे थोडा चेष्टा मस्करी करणारा आहे तो, पण ओव्हरऑल छान आहे. हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही लगेच इम्प्रेस नका हो. हा म्हणजे मोठ्या लोकांचं ना असंच असतं, त्यांच्या बोलण्याला वागण्याला फसवू नका लगेच. मला तर तो खूप माजुरडाच वाटतं. अजिबात नाही. तो माणसांना नात्यांना खूप किंमत देतो. तो त्याच्या कुटुंबासाठी ना काहीही करू शकतो. मी स्वतः पाहिलंय. नक्की? हो, आणि माझा अंदाज काही चुकणार नाही. हा, तुम्ही जर त्याला भेटाल ना तर तुम्हालाही त्याच्याशी मैत्री करावी वाटेल. मी कशाला भेटतोय त्याला? ऍक्च्युली आपण पण कधी भेटलो नाही आहोत ना. हो ना. मी एक सुचवू का? तुम्ही सुचवणार आणि मी ऐकणार नाही, शक्य आहे का? बोला बोला. मला ना इकडे एक मैत्रीण भेटली आहे, पारू. ती खूप चांगली आहे आणि आज पारूची मेहंदी आहे. तर मी असा विचार करत होते की तुम्ही या ना इकडे किर्लोस्कर हाऊस मध्ये. आणि तसंही आदित्य सर तुमचे फ्रेंडच आहेत ना, आणि हा घरचाच फंक्शन आहे, सो तुम्ही पण सहभागी होऊ शकता. हो. नाही 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 म्हणजे हो 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 येतो. कामाचं बघून येतो. हा ठेवतो आता. चला बाय.